जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मदरशावर पालिकेने आज अत्यंत गोपनीय पद्धतीने तोडक कारवाई केली। यावेळी कोणताही पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला नव्हता। अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिका शाळा क्रमांक 1 च्या आवारात हा अनधिकृत मदरसा उभारण्यात आला होता। यानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने कोणतीही पोलीस बंदोबस्त न घेता या मदरशावर तोडक कारवाई केली आहे आणि जेसीबीच्या साहाय्याने हा मदरसा जमीनदोस्त केलाय। या कारवाईनंतर शहरातील इतर शासकीय जागेतील अतिक्रमणावरही कारवाई होते का हे पाहावं लागणार आहे। शाळा क्रमांक 1 येथे शाळेच्या आवारामध्ये मदरसा बांधण्यात आला होता। याबाबत त्या मदरशाच्या ट्रस्टींना आम्ही बोलून घेतलं। त्यांना सांगितलं की हे तुम्ही केलेलं काम चुकीचं आहे, ते त्याने चुकीचं मान्य केलं। तदनंतर त्यांनी तसं साहित्य केलं, कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा शहरामध्ये कुठल्याही तणावाचं वातावरण दूषित होऊ नये त्याकरता त्यांनी संमती केली की आम्ही हे मदरसा हटवतो। परंतु त्यांनी साहित्य काढलं। माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने आज तो मदरसा पूर्णपणे निस्ताराभूत करण्यात आले आणि आरक्षणावर झालेले काम तोडण्यात आले आहे। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।